नमस्कार। आता प्रियाने तर इथे खूप मोठं कटकारस्थान करून ठेवलेलं असतं। अर्जुन गळाला लागत नाही म्हणून तिने अश्विनला गळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो। ती अश्विनला फसवण्याचा प्रयत्न करत असते। हे आता अर्जुनला समजतं की मी आता तिच्या गळाला लागलो नाही म्हणून ती माझ्या भावाला अश्विनचा वापर करते। हे अर्जुनला सहन होत नाही म्हणून अर्जुन सरळ उठून रविराजच्या घरी येतो आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवतो। तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुन काय करतोस तू हे? तेव्हा अर्जुन रविराजला म्हणतो, हे बघ सिनियर, तुझ्या मुलीला सांगून ठेव, तिचं आणि माझं लग्न झालं नाही म्हणून ती सुभेदारांच्या घरात घुसण्याचा दुसरा मार्ग शोधते। रविराज म्हणतो, काय बोलतोस काय तू हे? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मी बरोबर बोलतोय, विचार तुझ्या मुलीला। अरे तिने तर मी नाही तर माझ्या भावाला निवडलं। आता माझ्या भावासमोर ती आता गेम खेळते, त्याच्यासोबत जुळवाजुळवी करायला लागली। ते ऐकून रविराजला धक्का बसतो। रविराज म्हणतो, काय तन्वी, अर्जुन खरं बोलतोय? आता नालायक प्रिया ही खोटं बोलते। नाही बाबा नाही, हा अर्जुन खोटं बोलतोय। आता माझ्यावर तो घाणेरडे आरोप करतोय। तेव्हा अर्जुनला राग येतो। अर्जुन म्हणतो, किती खोटं बोलशील ग प्रिया अजून तू काय आहेस ना, काय लायकीची आहेस मला चांगलंच माहीत आहे। सुभेदारांच्या घरात घुसण्यासाठी तू नको ते प्रयत्न करतेस। अगं पण तुझ्या एकही प्रयत्नांना यश येणार नाही। मी तुला तुझ्या या मनात जे काही चालू आहे ना घाणेरडा डाव, तो मी तुझा कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही। असं बोलून अर्जुन तिथून निघून जातो। आता रविराजला राग येतो। रविराज म्हणतो, हे बघ तन्वी, जर तू त्या सुभेदारांशी कोणतेही संबंध ठेवलेस ना तर मी तुला माझ्यापासून तोडेन। मग तुझे आणि माझे संबंध संपतील, या घरातून मी तुला हाकलून देईल। आता मात्र प्रियाला धक्काच बसतो। प्रिया हादरते आणि मनात म्हणते, किती मूर्ख आहे या अर्जुन, काय गरज होती या रविराजला येऊन असं सांगायची। मी चांगला तो अश्विन नावाचा मासा गळाला अडकवत होती, पण नाही, अर्जुनला ते सुद्धा बघवलं नाही। हे ना सगळं त्या सायलीनेच केलं असणार, सायलीने चोंबडेपणा केला असणार, नको ते माझ्याबद्दल परत भरलं असणार मनात, आणि म्हणूनच अर्जुनने इथे येऊन आता पिन मारली रविराजला। मी या रविराजच्या नकळत सगळं बरोबर करणार होती, पण आता त्याने माझा सगळा भांडाफोड केला आहे, माझ्या प्लॅनचा चक्काचूर केला। सोडणार नाही मी त्या सायली आणि अर्जुनला। आता रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा हे बघ, जर ही तन्वी सुभेदारांच्या घरात गेली तर तू मला सांगायचं, तू हिच्यावर नजर ठेवायची। ही सुभेदारांच्या घराचं पाऊलसुद्धा टाकता कामा नये, घराचा उंबरठा देखील ओलांडता कामा नये, ही तुझी जबाबदारी। तेव्हा प्रतिमा म्हणते, ठीक आहे। आता प्रतिमा प्रियाला म्हणते, कळलं ना प्रिया, बाबांनी काय सांगितलं आहे, सुभेदारांच्या घराचा तू उंबरठा देखील ओलांडायचा नाहीस, नाहीतर गाठ रविराजशी आहे। प्रिया मनात म्हणते, काय झालं हे, मी चांगला गेम खेळत होती पण माझ्या गेमवर सगळं पाणी फिरवलं। पण नाही, मी तशी शांत बसणाऱ्यातली नाही आहे, मी नक्कीच काही ना काहीतरी करणार। थोडे दिवस जाऊ दे, या रविराजला शांत होऊ दे, मग बघते काय करायचं ते। आता अर्जुनने प्रियाच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहेत। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।